नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण बघणार आहोत 40 छातीचा कटोरी ब्लाउज कटिंग डायरेक्ट अस्तरवर. तर कशा पद्धतीने आपण कटिंग करायची आणि सिंपल पद्धतीने कशी कटिंग करायची हे तुम्हाला मी दाखवते. आपण कार्डशीट पेपरवर कटिंग न करता आपण डायरेक्ट ब्लाउज पीसावर कटिंग करायची आणि खूप सिंपल पद्धतीने कटिंग आहे. नक्कीच तुमच्या पण लक्षात येऊन जाईल आणि काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्यावर पण आपण प्रश्न सॉल्व्ह करू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता कस्टमरची उंची जेवढी असेल आपल्याला तेवढी टाकायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. समजा 14ची उंची असेल तर 15 इंच घ्या आणि 13ची उंची असेल तर 14 इंच घ्या. अशा पद्धतीने आपल्याला उंची घ्यायची. तर कस्टमरची उंची आपल्याला घ्यायची 15 इंचाची, ब्लाउज शिवून होणार 14 इंचाचा. आपण एक मार्किंग करून घेऊ. आता मी तुम्हाला दाखवते सिंपल पद्धतीने ब्लाउज कटिंग. 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे, 6 इंच आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचे, 38 छातीला 5.25 6 इंच एकदम परफेक्ट आहे. आता 6 इंच आपण मोंडा घेतला, 9.5 इंच 38 छातीचा चौथा भाग येतो, त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. आता 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. आता आपल्याला सगळं माप चेक करायचं आहे किती बसलं आहे. 11.5 इंच. तर खाली आपण 11 इंच घेऊ कमरेच्या साईडने, किंवा आपल्याला जर कमरेचं माप असेल तर त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचे. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन जाते. तर आता आपण इथं एक मार्क करू 1.5 इंच. हे आपली शिलाई मार्जिन असणार फिटिंग साईडची. तर इथं आपण एक लाईन आखून घेतली. आता सगळ्यात अगोदर आपण ही तिरकी एक लाईन आखून घ्यायची का ती मोंड्यासाठी असेल. 1.5 इंच आपण पाठीमागच्या साईडला एक लाईन ठेवली आणि 1 इंच आपल्याला फ्रंट बाजूने. आता आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना व्यवस्थित आकार द्या, कारण मोंड्यामध्ये चून वगैरे पडता कामा नये. अशा पद्धतीने आपण आकार दिलाय. तर आता आपल्याला 2.25 इंच गळा घ्यायचा आहे. 2.25 एकदम परफेक्ट असा बसून जातो. पाठीमागचा गळा आपण घेणार आहोत 9.5 इंचाचा. 9.5 इंचाचा आपण पाठीमागचा गळा घेतलाय, म्हणजे 9 इंचाचा होऊन जाते. वरती आपण 2.25 घेतले तर खाली 3 इंच जरी घेतलं तरी चालते, कारण गळा हा व्यवस्थित गोल येऊन जातो आणि छान पण वाटतो. अशा पद्धतीने याला आपण गोल आकार दिलाय. तर हा पाठीचा भाग तुम्ही बघू शकतात किती कमी वेळामध्ये याची पूर्ण आखून झाले आणि आपण याची कटिंग करणार आहोत. आपल्याला जवळजवळ 38 छाती आपण जे डायरेक्ट अस्तरवर दाखवते, तर याला 1 मीटर कपडा लागलाय. 80 पॉईंटमध्ये होणार नाही, तर आपण 1 मीटर कपडा घेतलाय, कारण आपल्याला याच्यामध्ये वाढवावी लागते कटोरी. तर खूप सुंदर याची कटिंग झाली. आता आपण हाच पाठीचा भाग उचलायचा आहे आणि फ्रंट बाजू आपल्याला काढून घ्यायची. आता मी जसं आहे तसं ठेवते आणि थोडंसं प्रेस करून घेते, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी जे ओळखण असं अगोदरचं ते आपल्याला भेटून जातं आणि आपण त्याच्यावर मार्किंग करून घेऊ. मग आता पाहू शकतात जसं आहे तसं आपण ठेवले, किंवा मग थोडंसं आपण परत एकदा आखून जरी घेतला तरी चालते, कारण काही पॉईंट लक्षात नाही आले. तर व्यवस्थित आखून घेतले, कुठेही कमी जास्त काहीच केलं नाही. आता जो आपला फ्रंटचा मोंडा आहे तो लक्षात येऊन जाते का 1/2 इंचावर त्याला आपण आकार दिलाय. तर मी तो पण आखून घेणार आणि ही लाईन एक आपली फिटिंगची. आता परत एकदा मी ह्या लाईनपासून चेक करते 5.5 इंच मोंडा बसतोय का नाही. तर एकदम परफेक्ट बसून जातोय 5.5 इंच. आपण तिथून परत एकदा धरूया 2.25 इंच आणि समोरचा गळा घेऊ आपण 6.25 घ्या किंवा 6 इंच घ्या. आपण 6.5 घेऊया. 6.5 घेतल्याच्या नंतर वरची लाईन आपल्याला परत एक
जोडून घ्यायची आणि याला आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. आता काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात अगोदर म्हणजे जी आपली कटोरीकडची बाजू आहे त्या बाजूने आपल्याला 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि समोरच्या बाजूने 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आता 2.5 इंच आणि 3 इंच आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचे. कटोरी काढण्याची किंवा ब्लाऊज कटिंगची हर एक पद्धत वेगवेगळी आहे, असं काहीच नाही. हर एक व्हिडिओमध्ये आपण थोडासा चेंज करू शकतो. आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला लगेच क्रॉस पट्टीसाठी अशा पद्धतीने. आता आपण काय करणार आहोत, आपल्याला कटोरी काढायची 38 छातीची. तर आपण 38 छातीला आपण 6 इंचाची कटोरी काढू. आता ही जी लाईन आहे ही आपली कोणत्याच मापामध्ये बसत नाही, कारण आपण हे जे काठ होतं आपल्याला हा सगळा काढून टाकायचा आहे. तर एकदम परफेक्ट अशी कटोरी आपण 6 इंचाची घेतली. 3 इंचावर आपण एक पॉईंट देऊ, म्हणजे हा मधला पॉईंट आला. किंवा अशा पद्धतीने जरी मुडपला टेप तरी पण आपण मधला सेंटर हा निघून जातो. तर ही लाईन आपण हे असेच आपल्याला सरळ घ्यायची आणि नंतर मग आपल्याला गळ्यापर्यंत पण आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंच घेतल्याच्या नंतर ही लाईन आपल्याला इथं क्रॉस करायची थोडीशी आणि क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग एकदम सुंदर शेपमध्ये देऊ शकतात. आता काय होतं, ज्या वेळेस आपण क्रॉस पट्टी पेपरवर जर कटिंग केली तर वेगळी काढतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्येच 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे उंचीमध्ये, म्हणजे कटोरी आपली ही क्रॉस पट्टी आपली कमी पडणार नाही. तर बाकीचं जसं आहे तसंच आपल्याला कटिंग करायची. नीट लक्षात घ्या माप, कारण वारंवार तीच कटिंग असते. जे कस्टमरचे काम आहेत मी त्यानुसारच तुम्हाला कटिंग दाखवते. आता तुम्हाला बदल याच्यामध्ये गळ्यामध्ये करू शकतात किंवा उंचीमध्ये करू शकतात. तुम्हाला कितीचा गळा लागतोय पाठीमागचा. आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये काहीच बदल करायचा नाही, कारण आपण 1 इंच याच्यामध्ये जास्तच घेतलेलं. आपल्याला फक्त आता कटोरी वाढवायची. तर ती कशा पद्धतीने वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगते. आता हा झाला आपला कटोरीचा पूर्ण शेप. आता आपण बघणार आहोत कटोरी वाढवण्याची सोपी पद्धत, कशा पद्धतीने आपण कटोरी वाढवू शकतो. किंवा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो, कटोरी तिरकी येते किंवा चपटी बसते. तर हा प्रॉब्लेम अजिबात येऊ नये याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपण ह्याच अस्तरवर कटोरीला ठेवून घेऊ. सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करू. मग आपल्या लक्षात येऊन जाईल का कटोरी आपल्याला किती वाढवले पाहिजे आणि कपडा आपल्याला बरोबर पुरतोय त्याच्यामध्ये. मग तर त्याच्या अगोदर आपल्याला घडी बाहीसाठी कितीचे घ्यावे लागेल ते आपण चेक करू. आता 38 छातीचं माप आपण कसं घ्यायचं आहे, जवळजवळ 8.25 इंच बसले. 8.25 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करा. 9.25 9.5 पर्यंत आपण घडी घेऊ शकतो. तर डबल फोल्डमध्ये मी कपडा टाकलेला. आता आपण जवळजवळ कमी पडायला नको, तर आपण मग 10चेच घडी घेऊ. परत कमी जर पडलं तर प्रॉब्लेम होतो, कारण आपण 1.5 इंच तरी आपण मिक्स करू शकतो. समजा आता आपली घडी किती आली, 8.25 इंच. 8.25 मध्ये आपण जर 1.5 इंच मिक्स केलं तर परफेक्ट आहे. तर आपण 1.5 इंचच मिक्स केलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाही किती आहे हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर बाही आहे कस्टमरची 4 इंच. तर 4 इंचामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. आता इथं थोडंसं तिरकं झालं तर मग मी थोडंसं कट करून घेणार. जो आपण पॉईंट दिला आहे तिथं मी कट करते, म्हणजे त्याचा तिरकापणा पूर्ण निघून जातो. थोडंसं पण तिरकं जर वाटलं तर कट करत चला. 4 इंचावर आपण लाईन आखून घेतली आणि ही जी घडी आहे त्यानुसार आपण ही लाईन आखून घेतली. आता काय करायचं आहे आपल्याला, मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का आपण याला नंतर जॉईंट देतो ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो.
तर आपल्याला दंड घेर जेवढा आहे तेवढा आपल्याला चेक करायचं आहे. जेवढा दंड घेर असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच मिक्स करा. आता याचं दंड घेर आहे 6.5 इंच, म्हणजे हे बाजू पूर्ण, आणि इथं मग 2 इंच आपण घेऊ शकतो. म्हणजे आपण एवढं जरी ठेवलं तर काही अडचण नाही. तर खाली उतरूया आपण 2.5 इंच. समोरच्या भागामध्ये आपण 2.5 इंच खाली आले. आता नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर किती सिंपल पद्धतीने आपण आकार दिला तुम्ही पाहू शकतात. ही लाईन आपल्याला घडीच्या लाईनला जॉईन करायची 6.5 इंचाची, आणि ही लाईन आपल्याला जी एक्स्ट्रा मार्जिन होती ती एवढं बसलं आहे माप, तर मग मी इथं जॉईन केली. तर आपल्याला उरलेल्या कपड्यामध्ये कटोरी ही एकदम परफेक्ट अशी काढता येईल. तर कमी वेळामध्ये आपण हर एक ब्लाऊजचे पूर्ण मापच शिकले जवळजवळ. मी बाहीपासून तुम्हाला सगळं दाखवलं आहे. तर याला आपण जॉईंट दिल्याच्या नंतर मग हे पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचे कटिंग. तर काय करूया आपण आता ह्याची कटोरी वाढवून घेऊ. तर कशा पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवते. आता जी आपली कटोरी होती ती आपल्याला बरोबर तिरकी ठेवायची. तिरकीच ठेवले मी, बघू शकतात. तर जशी होती तशी मी त्याला आखून घेणार. जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे पूर्ण. आता 6 इंचाची ही कटोरी होती. तर याच्यामध्ये आपला मध्यंतर किती येतो, 3 इंच येतो. तर जे हे माप आले त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच पॉईंट द्यायचा आहे. 3 इंचावर एक पॉईंट दिल्याच्या नंतर खाली आपण 1 इंच आलो तरी पण चालते. आणि कडेने आपल्याला 1.25 इंच जायचं आहे बाहेर. 1.25 इंच आपण ह्या साईडने गेले बाहेर, आणि 1.25 इंच ह्या बाजूने आले. आता थोडंसं आपण ह्या लाईनला आपण जोडून घेऊ, जे आपली कटोरीचा वरचा भाग असेल, आणि ही लाईन ह्या लाईनला जोडून घ्यायची. तर मी ह्या स्टिचिंग व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा याचा कटिंग व्हिडिओ बघतो तर स्टिचिंग व्हिडिओ पण पूर्ण पाहत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का याची कटिंग पण किती परफेक्ट आणि फिटिंग पण किती परफेक्ट येते. तर इथं मी थोडंसं नॉर्मल बाहेर काढले मी. तर मी गोल आकार दिला आहे, वरती गोल आकार घेतला आहे अशा पद्धतीने, आणि नंतर मग मी इथं जॉईन करणार. असं आपण इथे जॉईन केले. तर बघू शकतात, असं जरी पाहिलं तरी लक्षात येऊन जातं का कटोरीला शेप किती व्यवस्थित आला आहे. अशा पद्धतीने जवळजवळ आपली ब्लाऊजची कटिंग ही पूर्णच झाली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्या कमेंटनुसार आपण नक्की व्हिडिओ बनवले जातील. तर तुमच्या ज्या कमेंट असतील नक्कीच कमेंट करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का नाही आवडत, तुम्हाला सांगण्याची पद्धत कशी वाटते ते पण कमेंट करा, म्हणजे मी तुमच्या कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवले जातील. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.